नमस्कार मित्रांनो, स्पर्धा विश्वमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असा प्रश्नसंच घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि हो, जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. मित्रांनो, पोलीस भरती ग्राउंडची तारीख आलेली आहे. त्यामुळे लेखी सुद्धा ऑगस्टमध्ये होणार आहे. मित्रांनो, त्याकरिता जास्तीत जास्त अभ्यास करा, जेणेकरून आपल्याकडून एकही प्रश्न सुटणार नाही आणि त्याचकरिता आपण असे व्हिडिओ घेत आहोत. चला तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. बघा तर मित्रांनो, व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे, कोल इंडिया लिमिटेडचे मुख्यालय कुठे आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो, कोलकाता. मित्रांनो, कोलकाता हे कोल इंडिया लिमिटेडचे मुख्यालय आहे. त्यानंतर पुढे बघू, लिबियाचे चलन काय आहे? मित्रांनो, लिबियाचे चलन हे दिनार आहे. त्याचे योग्य उत्तर आहे दिनार. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 बघा, पॉर्सिलॅन टॉवर कोणत्या देशात आहे? मित्रांनो, पॉर्सिलॅन टॉवर हा चीन या देशामध्ये आहे. त्यामुळे त्याचे उत्तर आहे चीन. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 बघा, राष्ट्रीय पंचायत हे कोणत्या देशाच्या संसदेचे नाव आहे? मित्रांनो, राष्ट्रीय पंचायत हे नेपाळ या देशाच्या संसदेचे नाव आहे. त्यानंतर पुढे बघा, प्रश्न क्रमांक 5, रोहिटन बेरिया ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर मित्रांनो, रोहिटन बेरिया ट्रॉफी ही क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे, म्हणून याचे योग्य उत्तर आहे क्रिकेट. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 बघा, गांधीजी कोणत्या चळवळीनंतर राजकारणात आले? मित्रांनो, गांधीजी ही चंपारण चळवळीनंतर राजकारणात आले होते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 बघू, नौजवान भारत सभेची स्थापना कोणी केली? तर याचे योग्य उत्तर आहे सरदार भगतसिंग. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 बघा, फ्लाइंग सिख म्हणून कोणाला ओळखले जाते? तर याचे योग्य उत्तर आहे मिल्खा सिंग. मिल्खा सिंग यांना फ्लाइंग सिख म्हणून ओळखले जाते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 बघा, प्रसिद्ध तटीय मंदिर कुठे आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ममलापुरम. प्रसिद्ध तटीय मंदिर हे ममलापुरम या ठिकाणी आहे. त्यानंतर पुढे बघा, प्रश्न क्रमांक 10, गायकवाड हे कोठे राज्यकर्ते होते? तर याचे योग्य उत्तर आहे बडोदा. गायकवाड हे बडोदा येथे राज्यकर्ते होते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11 बघा, जय जवान जय किसानचा नारा कोणी दिला? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो लाल बहादूर शास्त्री. लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसानचा नारा दिलेला होता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12 बघा, भारतातील साक्षरतेचे प्रमाण सर्वात जास्त कुठे आहे? तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे केरळ. खूप महत्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13 बघा, दाभोळ वीज प्रकल्प कुठे आहे? तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे तामिळनाडू. दाभोळ वीज प्रकल्प हा तामिळनाडू मध्ये आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14 बघा, जवाहरलाल नेहरू बंदर कुठे आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मुंबई. मुंबई या ठिकाणी जवाहरलाल नेहरू बंदर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15 बघा, उच्च न्यायालयात किती न्यायाधीश आहेत? मित्रांनो, उच्च न्यायालयात एकूण 31 न्यायाधीश आहेत. मित्रांनो, उच्च न्यायालयात एकूण 31 न्यायाधीश आहेत. तर सर्वोच्च न्यायालयात एकूण किती न्यायाधीश आहे याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16 बघा, जागतिक वारसा दिन कधी साजरा केला जातो? मित्रांनो, जागतिक वारसा दिन हा 18 एप्रिलला साजरा केला जातो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17 बघा, वात्सल्य मेळा कुठे आयोजित केला जातो? तर मित्रांनो, वात्सल्य मेळा हा नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित केला जातो. पुढे बघू, प्रश्न क्रमांक 18, भारताने कधी आंतरराष्ट्रीय त्सुनामी चेतावणी प्रणाली स्वीकारली होती? तर याचे योग्य उत्तर आहे 2006. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19 बघा, हिरोशिमावर अणुबॉम्ब टाकण्याचा आदेश कोणत्या अमेरिकन राष्ट्रीय अध्यक्षाने दिला? तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे हेनरी ट्रूमन. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20 बघा, कोणत्या राज्याने अलीकडे रोजगार संधी ऍप लॉन्च केले आहे? तर मित्रांनो, त्याचे उत्तर आहे छत्तीसगड. छत्तीसगड या राज्याने नुकतेच रोजगार संधी ऍप हे लॉन्च केले आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 21 बघा, अय्यप्पा मंदिर कुठे आहे? अय्यप्पा मंदिर हे केरळ या ठिकाणी आहे. तर याचे योग्य उत्तर आहे केरळ. त्यानंतर प्रश्न क्रमांक 22 बघा, बंदरांचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? तर याचे योग्य उत्तर आहे मंगलोर. मंगलोर याला बंदराचे शहर म्हणून ओळखले जाते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23 बघा, कोणत्या बँकेने दुसऱ्या सेवेत कर्ज सुरू केले आहे? कोणत्या बँकेने दुसऱ्या सेवेत
कर्ज सुरू केले आहे? तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे येस बँक. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24 बघा, मानवी डोळ्याचे वजन किती असते? तर मित्रांनो मानवी डोळ्याचे वजन हे सुमारे 7.5 ग्रॅम असते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 25 बघा, लक्षद्वीपची राजधानी कोठे आहे? तर मित्रांनो लक्षद्वीपची राजधानी कावरती आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 26, सिक्कीमच्या राजधानीचे नाव काय आहे? तर मित्रांनो सिक्कीमच्या राजधानीचे नाव आहे गंगटोक आहे. त्यानंतर पुढे बघू प्रश्न क्रमांक 27, बाबरच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे? तर मित्रांनो बाबरच्या आत्मचरित्राचे नाव आहे बाबरनामा असे होते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 28 बघा, कोणते शहर डायमंड हार्बर म्हणून ओळखले जाते? तर याचे योग्य उत्तर आहे कोलकाता. कोलकाता शहर हे डायमंड हार्बर म्हणून ओळखले जाते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 29 बघा, कालीबंगन कोठे आहे? तर मित्रांनो कालीबंगन हे राजस्थान या ठिकाणी आहे. तर याचे योग्य उत्तर आहे राजस्थान. मित्रांनो अशाच प्रकारे आपण 29 प्रश्न बघितले आहे जे की पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरतील. त्यामुळे तुम्ही हे पुन्हा एकदा बघा, व्हिडिओ पुन्हा बघा आणि याची पीडीएफ आपण स्पर्धा विश्व नावाच्या टेलिग्राम चॅनलला टाकलेली आहे. तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि ती नोट्स म्हणून वापरा. मित्रांनो मैदानी चाचणी झाल्यानंतर लगेचच ऑगस्ट मध्ये लेखी चाचणी होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त अभ्यासावर भर द्या. चला तर मित्रांनो इथंच थांबूया. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.